यावर्षी ऊसाचा गाळप हंगाम महाराष्ट्र सरकारने 1 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत। परंतु ऊसाचा भाव न ठरवता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा न करता या मंडळींनी एकतर्फी ऊसाला पहिला ॲडव्हान्स 2100 रुपये जाहीर केलेला आहे आणि हा 2100 रुपयाचा पहिला ॲडव्हान्स आम्हाला मान्य नाही आहे। गेल्या वर्षी तुम्ही पहिला ॲडव्हान्स 2500-2600 रुपये दिला, मग यावर्षी तुम्ही ऊस उत्पादकाला 2100 रुपये का द्यायला लागला? एका बाजूला रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, मशागतीच्या किमती वाढलेल्या आहेत आणि असा असताना सरकार 2100 रुपये भाव जाहीर करून कारखानदारांनी शेतकऱ्यांनी आपल्या ऊस दराच्या बाबतीमध्ये बोलणी करावी, म्हणजे सरकार यातून बाजूला सरकू पाहत आहे। तर मग सरकारला जर यातून बाजूला पडायचं असेल तर आमचं सांगणं आहे सरकारला की तुम्ही ऊसावरचा जो काही टॅक्स आहे, कर आहे, तो मग का घेता? आणि जर कारखानदारांना आम्ही जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकारनं कोणत्याही प्रकारचा ऊसावर टॅक्स घेऊ नये किंवा आपले पोलीस सुद्धा या कारखानदारांच्या दमतीला पाठवू नयेत। गेल्या वर्षी शेतकरी रस्त्यावरती उतरला, 3500 शेतकरी तुरुंगामध्ये गेला, 2 शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये मारलं गेलं, म्हणजे सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताची चटक लागलेली आहे। शेतकऱ्यांनी रक्त सांडल्याशिवाय त्याला ऊसाला भाव द्यायचाच नाही का? दिग्रज प्रकरणापासून आम्ही बघतोय गेली 10 वर्ष झालं शेतकऱ्याच्या वरती अन्याय करायचा आणि शेतकरी आक्रमक झाला की मगच त्याच्या ऊसाला भाव द्यायचा, ही नीती या सरकारनं आणि साखर कारखानदारांनी वापरलेली आहे। आणि म्हणून आम्ही या साखर कारखानदारांना चेतावणी देतो की यावर्षी जर तुम्ही आंदोलन मोडण्याचा प्रयत्न कराल, पोलिसांना घेऊन जर आमच्या घरावर जर तुम्ही चालून आला तर संपूर्ण महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी साखर सम्राटांची घरं दारं उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि यावर्षी शेतकऱ्याच्या ऊसाच्या स्थितीच्या बांधातून क्रांतिकारक जन्माला येतील, हा मी इशारा या सरकारला देतो।